नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पारख स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्येचा वर्ग कसा काढायचा याची ट्रिक शिकणार आहे. ठीक आहे. यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला पाहिजे. जसं की तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे वर्ग हे तोंडपाठ असायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला गुणाकार ही क्रिया करता आली पाहिजे. तसेच एका विशिष्ट मांडणीमध्ये आपल्याला बेरीज ही क्रिया करायची आहे. ती विशिष्ट मांडणी म्हणजे काय ते आपण पुढे पाहूयात. चला मग वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. उदाहरणासाठी घेऊयात आपण 23 या संख्येचा वर्ग कसा काढायचा. ठीक आहे. सर्वप्रथम आपल्याला 23 या संख्येला अंकामध्ये मांडायचं आहे. ठीक आहे. एकक स्थानाचा अंक म्हणजे युनिट प्लेस काय आहे 3 आणि दशक स्थानाचा अंक काय आहे 2. ठीक आहे. चला मग पहिल्यांदा काय करायचं, मला एकक स्थानाचा अंक याचा मला वर्ग करायचा आहे. या केसमध्ये 3 या संख्येचा वर्ग काय आहे 9. ठीक आहे. तर माझ्या विशिष्ट मांडणीमध्ये मी 9 असं लिहिलं आणि आता त्याच्या खाली मला काहीच नाही मांडायचं. ठीक आहे. चला दुसरी गोष्ट मी तुम्हाला काय म्हणलं होतं, मला गुणाकार ही क्रिया यायला पाहिजे. ठीक आहे. चला मला गुणाकार कशाचा करायचा ते पाहूयात आपण. हे जे 2 अंक आहेत माझे, मला त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि त्याची मला दुप्पट घ्यायची. लक्षात घ्या, मला काय करायचं आहे, या अंकांचा गुणाकार करायचा आहे आणि मला त्याची दुप्पट घ्यायची. ठीक आहे. 2 त्रिक 6 6 दुने 12. ठीक आहे. माझी सेकंड गोष्ट जी आली ती 12 आली. ठीक आहे. 12ची मांडणी करतेस मी काय करणार, 12 असं लिहिणार आणि त्याच्या खाली 2च्या खाली आता मला काहीच नाही मांडायचं. ठीक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय, माझा जो 10th प्लेस आहे, दशक स्थान जे आहे, मला त्याचा काय करायचं आहे, मला त्याचा वर्ग घ्यायचा आहे. ठीक आहे. या केसमध्ये 2 या संख्येचा वर्ग किती आला 4. ते तुम्ही कुठे मांडणार, 1च्या खाली मांडला. ठीक आहे. शेवटी मला काय करायचं आहे, या सगळ्यांची बेरीज करायची. ठीक आहे. 9 ला 9, 2 ला 2, 4 आणि 1 5. ठीक आहे. 23 या संख्येचा वर्ग काय आला हो मित्रांनो, 23 या संख्येचा वर्ग आला 529. 23 या संख्येचा वर्ग काय आहे 529. समजलं असेल नाही, परत एक वेळ सांगतो. ठीक आहे. 23 या संख्येला मी अंकामध्ये मांडलं. एकक स्थानाचा अंक 3 होता, 3चा मी वर्ग घेतला. माझ्या विशिष्ट मांडणीमध्ये 9 लिहिलं. 9च्या खाली मला काहीच नाही मांडायचं. त्यानंतर मी काय केलं, या अंकाचा गुणाकार केला आणि त्याची दुप्पट घेतली. काय केलं, त्याची दुप्पट घेतली, विसरू नका. अंकाचा गुणाकार केला आणि त्याची दुप्पट घेतली. 2 त्रिक 6 6 दुने 12. ठीक आहे. 12 मांडते वेळेस मी काय केलं, 12 मांडते वेळेस मी 2 आणि 1 मांडलं आणि 2च्या खाली तर काहीच नाही मांडणार मी. ठीक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट जी की 2 या अंकाचा वर्ग केला, दशक स्थानच्या अंकाचा वर्ग. 2चा वर्ग 4 मी 1च्या खाली मांडलं आणि त्यांचा मी सिंपल बेरीज केली. ठीक आहे. 23चा वर्ग आला 529. समजलं का नाही? चला मग आपण आणखी एक उदाहरण घेऊया. 47 या संख्येचा वर्ग कसं काढायचा ते पाहूयात आपण. ठीक आहे. पहिल्यांदा 47 या संख्येचे अंक काय आहेत 7 आणि 4. मी काय करणार, युनिट प्लेसला 7 आहे, 7चा मी वर्ग घेणार. 7चा वर्ग काय आहे 49. मांडते वेळेस मी काय करणार, 49 मांडणार आणि 9च्या खाली काहीच नाही मांडायचं. ठीक आहे. त्यानंतर मी काय करणार, 4 आणि 7 हे माझे अंक आहेत, मी त्यांचा गुणाकार करणार आणि त्याची दुप्पट घेणार. लक्षात घ्या, दुप्पट घ्यायचं विसरू नका. मी त्यांचा गुणाकार करणार आणि त्याची दुप्पट घेणार. ठीक आहे. 4 7 28, 28 दुने 56. ठीक आहे. 56 ची मांडणी कशी करणार, 4च्या खाली 6 आणि 5. आता मी काय करणार, या दोघांच्या खाली काहीच नाही मांडणार. त्यानंतर 10th प्लेस आहे माझा 4चा मी काय करणार, वर्ग घेणार. 4चा वर्ग 16. 16ची मांडणी कशी करणार, 5च्या खाली 6 आणि 1. शेवटी काय करायचंय, शेवटी आपल्याला यांची बेरीज करायची आहे. ठीक आहे. 9 ला 9, 6 आणि 4 10 ला 0, हातचाला 1, 5 आणि 6 11 आणि 12 ला 2, हातचाला 1, 1 आणि 2. ठीक आहे. काय आलं माझं 47 या संख्येचा वर्ग काय आला 2209. काय आला 2209. समजलं तुम्हाला? जर समजलं असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये 64 या संख्येचा वर्ग काढायचा आहे आणि कमेंट करायचं आहे. ठीक आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशा नवीन ट्रिक शिकण्याचा एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजेच पारख स्टडी प्लॅटफॉर्म, कारण इथे होईल तुमची खरी पारख. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या होतकरून मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.